नेहमी नेहमी कैरीचा एकच प्रकार करून तुम्ही सुद्धा कंटाळला असाल तर अशा पद्धतीचा वर्षभर टिकणारा रसरशीत गुळांबा नक्की बनवून बघा। हा गुळांबा तुम्ही वर्षभर सुद्धा साठवून ठेवू शकता। काही जास्तीचं साहित्य सुद्धा याला लागत नाही। अगदी 2 ते 3 साहित्यामध्ये बनवून तयार होतो। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या गुळांब्यासाठी लागणारे प्रमाण आपण या व्हिडिओमध्ये अगदी परफेक्ट सांगितले आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास एक लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग रसरशीत गुळांब्याला आपण सुरुवात करूया। आता गुळांबा बनवण्यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलो कैरी घेतलेली आहे, कारण मला अर्धा किलो कैरीचा गुळांबा बनवायचा आहे। तर कैरी आपल्याला कोवळी घ्यायची नाही, छान अशी कडक बघून घ्यायची आहे। तर मी या ठिकाणी थोडी पिकलेली कैरी घेतलेली आहे, तिला स्वच्छ धुवून घेतली, स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेली आहे। लक्षात घ्या, कैरीला एकही पाण्याचा थेंब लागता कामा नये, नाहीतर आपला हा गुळांबा लवकर खराब होतो। त्यामुळे कैरी स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घ्या। आता कैरी आपण स्वच्छ कॉटनच्या कपड्याने छान पुसून घेतली। तिच्या अशा पद्धतीने देठाचा भाग काढून घ्यायचा। त्यानंतर आपण जे साल आहे ते साल आपण या कैरीचे संपूर्ण काढून घेऊया। तुम्हाला जर साल नसेल काढायची तरीही काही हरकत नाही। तर अशाच पद्धतीने मी सर्व कैऱ्यांची साल काढून घेणार आहे। तर हे बघा, मी सर्व कैऱ्यांची साल काढून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर आता आपण या कैऱ्या मस्त अशा किसून घेणार आहोत। तर त्याकरिता मी या ठिकाणी एक किसणी घेतलेली आहे। थोडीशी जाड बघून आपल्याला किसणी घ्यायची आहे। यामुळे आपल्या कैरीचा किस छान असा लांब सडक पडतो आणि थोड्या जाड आकारात पडतो। बघा, या पद्धतीचा आपला किस हवा। कैरी अशी किसल्यामुळे आपला गुळांबा देखील छान असा सुरेख दिसतो। कैरी अशा पद्धतीने किसा, म्हणजे तिचा किस हा लांब सडकच पडला पाहिजे। आणि सर्व बाजूने आपण अशाच पद्धतीने कैरी किसून घेऊया। तर सर्व या ठिकाणी मी कैरीचा किस करून घेतलेला आहे। छान असा लांबसडक किस आपला या ठिकाणी तयार करून झालेला आहे। आता आपण पुढील प्रोसेस करूया। तर त्यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलो कैरी घेतली होती। तर त्यासाठी मी या ठिकाणी 2 मोठे वाटी गुळ घेतलेला आहे। तो गुळ छान असा बारीक कापून घेतलेला आहे। मी या ठिकाणी गुळाचा वापर करत आहे, हवा तर तुम्ही साखरेचा सुद्धा वापर करू शकता। आता तुम्ही घेतलेली कैरी किती आंबट आहे त्यानुसार तुम्ही गुळाचे प्रमाण कमी जास्त सुद्धा करू शकता। आता त्यानंतर मी या ठिकाणी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण साधारण 1 चमचा साजूक तूप घालायचं। आता तूप चांगले वितळले की त्यामध्ये आपण किसून घेतलेली कैरी घालायची। तर लक्षात घ्या, मी या ठिकाणी थोडीशी पिकलेली कैरीचा वापर करत आहे, हवं तर तुम्ही आपली जी कडक हिरवीगार कैरी असती ती सुद्धा तुम्ही वापरू शकता। जर तुम्ही हिरवीगार कैरी घेणार असाल तर ती थोडी तुपामध्ये परतवून घ्या, साधारण अर्धा मिनिट तुपामध्ये परतवून घ्या, मगच यामध्ये गूळ घाला। तर ही थोडी पिकलेली कैरी असल्यामुळे मी लगोलग यामध्ये गूळ घालत आहे। तर मी 2 वाटी गूळ मी आता लगेच घालत नाही, 1 वाटी ते 1.5 वाटी गूळ घालून घेते, नंतर मी लागेल तसा गूळ यामध्ये घालणार आहे। आता गूळ आपण या कैरीमध्ये घातला, त्यानंतर आपण यामध्ये साधारण 2 ते 3 इलायची घालूया। तर मी इलायची अशा फोडून घातलेल्या आहे। हवं तर तुम्ही दालचिनी, लवंग, मिरे सुद्धा यामध्ये घालू शकता किंवा ड्रायफ्रूट सुद्धा घालू शकता। मी या ठिकाणी फक्त विलायची घातलेली आहे। आता हा गूळ आपल्याला या कैरीमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। मंद गॅसवर आपल्याला हा गूळ या कैरीमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा, विरघळून घ्यायचा आहे। तर गूळ मी या कैरीमध्ये मिक्स करून घेतला, थोडा कमी वाटला म्हणून मी उरलेला संपूर्ण गूळ आणखीन यामध्ये टाकला, तो सुद्धा चांगला मिक्स करून घेतलेला आहे। गूळ आपण किसून किंवा कापून घेतल्यामुळे पटकन विरघळला जातो, त्यामुळे गूळ असा कापून नाही तर किसूनच घ्या। आता आपल्याला या कैरीचा किस या गुळामध्ये चांगला असा शिजवून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचा आहे। आणि याआधी सुद्धा मी कैरीचे खूप सारे प्रकार दाखवलेले आहे, ते तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन नक्की चेक करू शकता किंवा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते आहे। तर हे बघा, साधारण 5 ते 6 मिनिटांनंतर गूळ संपूर्ण विरघळलेला आहे, गुळाचे असे पाक तयार व्हायला लागलेले आहे, कैरी सुद्धा छान अशी मऊ पडलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण हा गुळांबा आणखीन 5 मिनिट छान असेच शिजवून घेऊया, कारण आपण जी कैरी घेतली होती ती थोडी पिकलेली असल्यामुळे त्याच्यात पाण्याचे प्रमाण होते, त्यामुळे ते आटून जाऊ यासाठी आपण आणखीन 5 मिनिट शिजवून घेऊया। तर 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता कैरी अशी मऊ पडलेली आहे, तिचा पाक सुद्धा तयार झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हा गुळांबा संपूर्ण गार करून घेऊया। तर गुळांबा गार झाल्यावर आणखीनच दाटसर होतो। तर हा गुळांबा आपला छान असा दाटसर झालेला आहे, रंग सुद्धा बघा छान असा आलेला आहे। याच्यातली जी कैरी होती ती सुद्धा छान अशी मऊ पडलेली आहे, तुम्ही बघू शकता। तर मस्त असा चमकदार रसरशीत गुळांबा आपल्या या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे। आता आपण हा गुळांबा सर्व करूया।
बघा, थंड झाल्यानंतर हा गुळांबा आणखीन जास्त असा घट्टसर तयार होतो, त्यामुळे हा गुळांबा खूप जास्त शिजवू नका. आता हा गुळांबा स्टोअर करण्यासाठी काचेची स्वच्छ बरणी वापरायची किंवा एखादी काचेची बाउल वापरायचा. या गुळांब्याला जराही पाण्याचा थेंब लागता कामा नये, नाहीतर हा गुळांबा लवकर खराब होतो, वर्षभर टिकत नाही. त्यामुळे ही काळजी नक्की घ्या. हा गुळांबा तुम्ही चपाती बरोबर किंवा वरण भातासोबत सुद्धा तोंडी लावू शकता. चवीला अप्रतिम लागतो. तर अशा प्रकारे आज आपण मस्त रसरशीत गुळांबा कसा करायचा ते बघितलं. तर तुम्हाला आजची ही गुळांब्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की कळवा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.